नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वय वाढल्यामुळे मेंदू स्लो झाला तर ह्या 7 सवयी तुमचा मेंदू परत रिस्टार्ट करतील. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 7 सवयी. व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो, मला एक तुम्हाला छोटीशी विनंती करायची आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. कारण पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे मेंदूला रिस्टार्ट करणाऱ्या 7 सवयी. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला ना, तर कदाचित तुम्हाला समजेल की कधी-कधी आपण ह्या छोट्या-छोट्या सवयी अंगीकारल्या तर आपला स्मरणशक्तीत फार मोठा बदल आपल्याला दिसून येतो किंवा आपली स्मरणशक्ती कमजोर जर झालेली असेल तर त्यात आपल्याला बदल दिसून येईल. बरेचदा मित्रांनो असं होतं वय झाल्यानंतर आपण खोलीत जातो आणि तिथे जाऊन उभं राहून विचार करतो, अरे मी इथे आले पण कशासाठी? काय काम होतं? लक्षातच येत नाही आपल्या. किंवा फोन कुठे ठेवला हे शोधताना तोच फोन आपल्याच हातात असतो आणि मग लोक म्हणतात, अरे आता वय वाढलंय म्हणून असं होतं. आणि मी म्हणते, अहो वय नाही, मेंदू थकलाय तुमचा. आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत मेंदूला रिस्टार्ट करणाऱ्या 7 सवयी. सवय नंबर 1, सकाळी 10 मिनिट शांत बसणे. सकाळी उठल्यावर काही लोकांची अवस्था अशी असते, डोळे अजून अर्ध बंदच असतात, पण मेंदूत आधीच विचार सुरू होतो. आज काय काम आहे? कुठे जायचं आहे? कोण फोन करणार आहे? म्हणजे उठल्या उठल्या आपण मेंदूला कामी लावतो किंवा मेंदूवर मीटिंग सुरू होते आपली. पण मेंदूला थोडा वेळ हवा असतो की नाही? मेंदूला थोडा वेळ शांततेचा सुद्धा हवा असतो, नाही का? त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो? फक्त 10 मिनिट डोळे बंद करा, श्वासावर लक्ष द्या. यामुळे मेंदू म्हणतो, वा आज सुरुवात छान झाली, शांततेत सुरुवात झाली आणि मेंदू तुम्हाला नक्कीच धन्यवाद देईल मित्रांनो. आता बघूया सवय क्रमांक 2, रोज चालण्याची सवय. आपल्या शरीरासाठी चालणं चांगलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे, पण मेंदूसाठी चालणं अजून जास्त चांगलं आहे मित्रांनो. कारण चालताना आपला रक्तप्रवाह वाढतो, ऑक्सिजन लेवल वाढते आणि विचारही चालायला लागतात, नाही का? कधी कधी घरात बसून विचार केला तर काही सुचतच नाही, पण तेच आपण चालायला गेल्यावर अचानक एखादी मोठी आयडिया आपल्याला येते, नाही का? म्हणजेच काय, पायी चाललं की मेंदूही चालतो, बरोबर ना? बघा, विचार करा आणि मी तर म्हणते त्यावर उद्यापासून अप्लाय करा, त्या सुरू करा तुम्ही. आता बघूया सवय क्रमांक 3, रोज नवीन काहीतरी शिकणे. मेंदूला सर्वात जास्त कंटाळा कशाचा आहे तो माहित आहे तुम्हाला? रोज तेच ते काम, रोज तेच विचार. आणि मग मेंदू म्हणतो, आज काही नवीन नाही. तेच ते का? किंवा आज काही नवीन नाही, मी थोडी सुट्टी घेऊ का? किंवा मला सुद्धा सुट्टी हवी आहे. म्हणजेच काय, तर मेंदू आपला कंटाळतो. वारंवार त्याच गोष्टी, वारंवार त्याच घटना, वारंवार त्याच गोष्टीमुळे मेंदू सुद्धा थकतो, कंटाळतो आणि म्हणून त्याला सुद्धा नवीन काहीतरी शिकायला आवडतं मित्रांनो. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. मेंदूला सुद्धा काहीतरी नवीन शिकण्यासाठी हवं असतं आणि म्हणूनच रोज काहीतरी नवीन शिका. नवीन शब्द, नवीन माहिती, पुस्तकातली काही पाने. यामुळे मेंदू सतत ॲक्टिव्ह राहतो. आता बघूया सवय क्रमांक 4, डिजिटल डिटॉक्स. आजकाल मेंदूचा सर्वात मोठा त्रास काय आहे माहीत आहे? सतत माहिती. कधी कधी आपण फक्त 5 मिनिटासाठी बसतो आणि अचानक 20 व्हिडिओ, 10 पोस्ट, 15 बातम्या आणि मेंदू म्हणतो,
अरे बाबा, इतकी माहिती एकाच दिवशी कशाला पाहिजे तुला? आणि म्हणून दिवसातून थोडा वेळ स्क्रीनपासून दूर राहा. हा वेळ म्हणजे मेंदूची सुट्टी समजा. आता बघूया सवय क्रमांक 5. भरपूर पाणी पिणे. आता तुम्ही म्हणाल, पाणी पिणे आणि स्मरणशक्ती ह्याचा काय संबंध आहे? पण हो मित्रांनो, याचा भरपूर जवळचा संबंध आहे. ही साधी गोष्ट आहे, पण फार महत्त्वाची आहे, खूप महत्त्वाची आहे. कधी-कधी लोक म्हणतात, आज काही काम करावंसं वाटतच नाही. काही करण्याची इच्छाच होत नाही. पण खरं कारण असतं पाणी कमी पिणे. पाणी कमी झालं की थकवा येतो, डोकं जड पडतं, फोकस कमी होतं आणि म्हणून पाणी पिणं म्हणजे मेंदूला फ्रेश ठेवण्याचा एक सोपा उपाय आहे मित्रांनो. आता बघूया सवय क्रमांक 6. पुरेशी झोप घेणे. आजकाल लोक अभिमानाने सांगतात, मी फक्त 4 तास झोपतो. पण मेंदू म्हणतो, मग मीही फक्त अर्धच काम करतो की. कारण तुम्ही कमी झोप घेत असल्यामुळे मेंदूला आरामच मिळत नाही आणि म्हणून मेंदूही म्हणतो मीही मग अर्धच काम करतो. झोपेत मेंदू माहिती व्यवस्थित ठेवतो, ताण कमी करतो, ऊर्जा वाढवतो आणि म्हणूनच पुरेशी झोप म्हणजे मेंदूची सर्व्हिसिंगच. हो मित्रांनो, मेंदूची सर्व्हिसिंग. आणि ही होते तुम्ही पुरेशी झोप घेतल्यामुळे आणि म्हणून झोप ही फार महत्वाची आहे. आता बघूया सवय क्रमांक 7. पॉझिटिव्ह राहणे. पॉझिटिव्ह वातावरणात राहणे. काही लोक असतात ज्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचं एकच उत्तर असतं, होणार नाही. तुम्ही काहीही सांगा, नवीन काम, नवीन कल्पना, नवीन स्वप्न, उत्तर मात्र एकच असतं, शक्य नाही, होणार नाही. आणि म्हणूनच असे जे लोक असतात ना, निगेटिव्ह विचार करणारे, नकारात्मक विचार करणारे, अशा लोकांपासून थोडं दूर राहा. कारण नकारात्मक लोक मेंदूची बॅटरी तुमची संपवतात बरं. आणि पॉझिटिव्ह लोक मेंदूला चार्ज करतात. तर मित्रांनो, मेंदू रिस्टार्ट करायचा असेल तर मोबाईलला रिसेट करण्याची काहीही गरज नाही आणि डोक्यावर हातोडा मारायची तर अजिबातच गरज नाही. फक्त या 7 सवयी लावा आणि काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल तुमचा फोकस वाढला, विचार स्पष्ट झाले आणि त्याचबरोबर काम करायला उत्साह सुद्धा येतो. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये लिहा किंवा मला तसं सांगा की हा व्हिडिओ तुमच्यासाठी किती महत्त्वाचा होता. तुमच्या बाबतीतही असं होतं का? तुम्हालाही अशा काही सवयी लावण्याची गरज आहे का? तर बघा, प्रयत्न करा आणि आपला मेंदू रिस्टार्ट करा. तर धन्यवाद मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला हाईपसुद्धा द्या मित्रांनो. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहा.